राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। या एका भेटीनेच रायगडमधील विधान परिषद जागेचा तिढा सुटला आणि ही जागा राष्ट्रवादीला सुटली आहे। आता स्वतः अनिकेत तटकरे या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नक्की कसा सुटला या जागेचा तिढा सांगते, पण त्याआधी थोडक्यातला आत्ताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वात आधी देत असतो। आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे। 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहेत। यामध्ये प्रतिष्ठेची ठरलेली रायगड कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांची जागा मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आले। या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच सुरू होती, पण तटकरे यांच्या राजकीय वजनामुळे ही जागा राष्ट्रवादीकडेच राहिली आहे। अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट यात संपूर्ण गेम चेंजर ठरली। या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांची तातडीची बैठक पार पडली, ज्यात अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला। आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 1 दिवस शिल्लक असताना अनिकेत तटकरे बहीण आदिती तटकरेंसोबत अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत। यामुळे राष्ट्रवादीत तटकरेंचंच वजन पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या राजकीय घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।